बरेच वादग्रस्त वक्तव्य आता होताना दिसत आहेत की कुठेतरी जैन मुनी नितेश राणेची तुलना छत्रपतींशी करतायत. कसं बघता नाही येईल पण सगळं? म्हणजे अतिशय वाईट आहे की कोणी जे मनात येईल त्या पद्धतीने बोलायला लागलेत. कुठेतरी त्याला म्हणजे काहीतरी एक सिस्टम म्हणजे काय म्हणतात कोड ऑफ कंडक्ट पाहिलंय आणि वेळोवेळी ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. त्याला कुठेतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे, कुठेतरी सिस्टम लागणं गरजेचं आहे. आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या महापुरुषांच्या बाबतीत कोणी असे बेसलेस स्टेटमेंट करत असतील तर त्यांच्यावर कुठेतरी गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. की नुसतं त्याच्यावर आपण त्याला आंदोलन करतो, आपण सांगतो की त्या मुलीला इथं महाराष्ट्र हाकलून काढा. हे इथं पण ठीक आहे, आपण बोलतो, पण त्याच्यावर कुठेतरी कायदेशीर निर्बंध हे लागणं गरजेचं आहे. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. हे आज नाही आहे, हे अनेक या प्रामुख्याने या 10-15 वर्षात हे जास्त प्रमाण वाढलंय. ह्याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी माझी त्यांना सूचना आहे. तारा राणींबद्दल देखील बोललं गेलं की त्या जैन होत्या वगैरे. आता त्या ज्या मुनीला इतिहासच माहित नाही, ज्या मुनीने एका त्याच्या वाक्याच्या दुसऱ्या स्वतःच्या समाजाला विटीस धरतो. एक शांतताप्रिय समाजाची ओळख आहे. शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, या सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा हा समाज आहे. आणि अशा पद्धतीने हे कुठला इतिहास माहीत नसताना असे हे स्टेटमेंट करतात आणि वातावरण गढूळ करतात. हे अत्यंत दुर्दैव आहे. मी त्यावेळीच बोललो की हे असं महाराष्ट्रात चालणार नाही. किंबहुना ह्याला सुद्धा कुठं ते बंद नाही यायला पाहिजे. ह्याला सुद्धा कोड ऑफ कंडक्ट निर्माण सरकारच्या माध्यमातून व्हावं अशी माझी सरकारला नितेश सूचना राणे म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते. ती स्वराज्याची जी लढाई झाली तर ती हिंदू आणि मुस्लिम. आता सेक्युलरचा अर्थ अनेक जण वेगळं काढायला लागले. हा, सेक्युलर नेमकं काय? शिवाजी महाराज स्वतः सेक्युलर होते. सेक्युलर आणि शिवाजी महाराज स्वतःच्या धर्मावर सुद्धा नितांत प्रेम करत होते. तसे संभाजी महाराज करायचे, तसे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सेक्युलर मानलं जातं तर तेही करायचे. पण अनेक एक्स्ट्रीम राईट विंग्स आणि एक्स्ट्रीम लेफ्ट विंग्स हे दोन्ही एक्स्ट्रीम करत असल्यामुळं ह्याचा या सेक्युलरचा अर्थ हा वेगळा निघत चाललेला आहे. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर विचारलं सेक्युलरिझमचा अर्थ, तर शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, किंबहुना राजे छत्रपती शाहू महाराज असतील, हे सगळे सेक्युलर होते. पण त्यांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्माच्या बाबतीत जी व्याख्या किंबहुना ज्या पद्धतीने ते वागले आणि आता थोडे लोक जे पद्धतीने पुढे मांडतात, हे त्याच्यातला बराच फरक आहे. बोंधू अशोक खराचं प्रकरण समोर आल्यानंतर खरं तर अनेक आता प्रकार समोर येत आहेत की त्याने हवालासाठी पैसे वापरले किंवा अजित पवारांच्या अपघातामागे देखील तोच आहे किंवा हा जो बाबा ज्या पद्धतीने मोठा झाला कुठेतरी तत्कालीन जे नेते किंवा अधिकारी यांच्या पाठबळामुळे अफाट ज्यावेळी मागच्या वेळी या भोंदू बाबाच्या बाबतीत चर्चा सुरू झाली, त्यावेळी मी नाशिकला आलो आणि मी पहिला पुढारी असेल जिनी ह्या भोंदू बाबाच्या बाबतीत, या सो कॉल्ड बाबाच्या बाबतीत प्रतिक्रिया दिली होती आणि त्याला ठोकलं होतं. तर हे निर्माण कसे होतात हे अशी माणसं, ह्याचा खऱ्या अर्थाने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्याच्या खऱ्या अर्थाने संशोधन करणं गरजेचं आहे. आणि त्याला प्रामुख्याने एकच कारण आहे की या राजकीय लोकांची असणारी ताकद, हे राजकीय लोकांनी दिलेलं त्याला सहकार्य, आणि म्हणून ह्यांच्यात ही धाडस निर्माण. मुळात तो विकृतच आहे, मुळात तो घाणेरड्या विकृत पद्धतीचाच माणूस आहे. पण त्याला मिळणारी ताकद सुद्धा ह्याच्यातनं तो धाडस ह्या सगळ्या गोष्टी करत होता. असल्या माणसाला नुसतं महाराष्ट्र हकलपट्टी नाही, अशा पद्धतीने याला ठोकायला पाहिजे की कोण महाराष्ट्रात किंबहुना या देशात अशी धाडस करू शकणार नाही. औरंगजेबाची जी समाधी आहे तर ते शौर्याचं प्रतीक आहे. कारण औरंगजेबाला याच मातीत गाडले गेले. मात्र तिथे शौचालय उभं राहावं असं ते टी राजा म्हटले. तर टी राजा काय म्हटले मला माहित नाही. औरंगजेब हे शौर्याचं प्रतीक आहे नाही हे नाही, शब्द. हा, औरंगजेब जसं आपण म्हणतो की आपण नाही नाही नाही, शिवाजी त्याला काढलं इथं. म्हणजे तारा राणीला सुद्धा, ताराबाई राणी साहेबांना सुद्धा त्याला पकडता आलं नाही शेवटच्या टप्प्यात, तो इथंच मेला. पण औरंगजेबचा इतिहास खरा होता का? तो बलाढ्य होता का? निश्चित होता. पण त्याला मराठ्यांनी कशी मात केली हे महत्वाचं आहे. म्हणून त्याचा इतिहास पुसला तर मराठ्यांनी कशा पद्धतीने त्याला मात केली, मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं, हे जर लोकांच्या पुढे यायचं असेल तर तो पाहिजेलच इतिहासात. त्याला इतिहासात नामशेष करून काय उपयोग नाही आहे, इतिहासात तो पाहिजे. पण त्या बलाढ्या ह्या बादशाला सुद्धा कोणी दुसरं त्याला हाकलून काढू शकलं नाही. पण ते
हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य सगळे अनेक जे घटक होते हिनी केलं म्हणून तो इतिहासात लागतो. म्हणजे ते थडगा त्याचं तिथे असायला पाहिजे. नाही, जो मेलाय ते ठेवा ना, पण त्याचं उदातीकरण नको त्याचं जे थडगा तेवढं ठेवा. हा, पण ते काहीतरी भव्यता स्वरूप करायचं, एक कुठलं तरी संत स्वरूप काहीतरी करायचं. संत नाही तर काय म्हणतात त्यांच्या समाजात, महामौलाना जे काय असेल ते स्वरूप करायचं, हे चुकीचं. आलेत अनेक अत्याचाराच्या घटना देखील काही समोर येताना दिसत आहेत. कुठेतरी कायदा कमी पडतोय की लोकांची जी मानसिकता या बंधूंकडे जाऊन स्वतःच फसवून घेतो. नाही, त्याला अनेक कारण, जसं मी मगाशी म्हटलं की हे भोंदू बाबा हे महाराष्ट्रात कशी निर्माण झालेत माहित नाही. खरे संत आहेत आपले, ज्ञानोबा असतील, तुकाराम महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, ह्यांच्याकडे लोकांनी आकर्षित व्हायला पाहिजे. हे आपलं हे पुढारी लोक हे सगळ्या लोकांना ह्यात ताकद देतात म्हणून त्याची जनता सुद्धा त्याच्या मागणं जाते. हे मोठे लाल लाल दिव्याच्या गाड्या त्याच्या घरी जायला लागल्या तर लोक सो आकर्षित होतात. अरे काय, कोण आहे, मग आपल्या सो अडचणी आहेत, आपल्या घरच्या अडचणी आहेत, आपण जाऊन भेटू, काय करू. मग हे लोक फसवतात आणि एकदा त्या 10 कामामध्ये एक काम होते. आणि हा जो प्रकार जर थांबवायचा असेल तर खऱ्या अर्थाने पहिलीच जबाबदारी ह्या सगळ्या पुढाऱ्यांची, सगळ्या राजकीय लोकांची. कुठेतरी तुम्ही स्ट्रॉंग नियम लावा आणि हे भोंदूगिरीच्यावर एवढी कडक निर्बंध लावा की जेणेकरून कोणाची धाडस सुद्धा होणार नाही हे भोंदूगिरी करायची. बारामतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला आहे, त्यांचा निर्णय योग्य असं वाटतंय? नाही, माझी मनापासून हीच भावना आहे आणि मी स्वतः ट्विट सुद्धा करणार आहे, स्वतः माझं पेजवर पोस्ट सुद्धा करणार आहे की ही इलेक्शन ही खऱ्या अर्थाने बिनविरोध व्हायला पाहिजे. म्हणजे अजितदादांचं मोठं कर्तृत्व होतं, मोठं योगदान होतं महाराष्ट्रासाठी. जे कोण काही लोक काही म्हणत असतील ते योगदान होतं का? 100% योगदान होतं. कर्तृत्व होतं का? निश्चित होतं. आणि अशावेळी ते वारलेत, अशावेळी काय इलेक्शन लढवाय? पुढच्या एकदा ही 5 वर्ष जे आपले संपतील ते इलेक्शन कोणी उभारलं तर त्याच्या विरोधात उभा राहावं. पण ही इलेक्शन अजितदादांची बिनविरोध व्हावी, सॉरी अजितदादांच्या माध्यमातून जी इलेक्शन लागलेली आहे वारल्यामुळं, तर ती बिनविरोध व्हावी हे माझं स्पष्ट मत आहे. दुसरीकडे राहुरीची देखील निवडणूक होते. दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या जी निवडणूक होती, त्यांचा मुलगा लढतोय, तिथेही बिनविरोध झाली पाहिजे अशी भूमिका सगळ्यांची होती. मात्र शरद पवार गटाने एकीकडे बारामतीत उमेदवार दिलेला नाहीये, मात्र इथे उमेदवार दिला. मला याची कल्पना नाहीये, पण म्हणजे जर एक भावनिक दृष्टिकोनातून जर इलेक्शन असेल तर आपण त्याचा विचार निश्चित करणं गरजेचं आहे.